नमस्कार. खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज सोया नगेट्सची रेसिपी. अगदी मार्केटमध्ये मिळतात, अगदी तशाच प्रकारे मी दाखवलेले आहे. श्रावण महिना देखील सुरू झालेला आहे. खूप लोकांना नॉनव्हेज खायची खूप क्रेविंग होत असते. तर हे एक व्हेज सबस्टिट्यूटमध्ये तुम्ही खाऊ शकतात. अगदी बाजारात मिळतात तसेच कुरकुरीत आणि क्रिस्पी बनून तयार होतात. ह्याच्यात पुढे मी काही टिप्स आणि ट्रिक्स तरी सांगितलेले आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 कप इतके सोयाबीनचे चंक्स घेतलेले आहेत. बाजारात वेगळ्या साईजचे अवेलेबल आहेत. इथे मी मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. सर्वात प्रथम आपल्याला हे सोया चंक्स गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. मी इथे हे 10 मिनटं गरम पाण्यातनी शिजवून घेणार आहे, जेणेकरून हे नरम आणि सॉफ्ट होतील आणि आपण जे नगेट्स बनवणार त्यामध्ये हे एकदम क्रिस्पी आणि ज्युसी फ्लेवर देखील देईल. 10 मिनटं झालेले आहेत. आपले नगेट्स व्यवस्थित शिजले देखील आहेत. आता ह्याच्यातलं सगळं पाणी निथळून आपल्याला हे वेगळं करून घ्यायचं आहे. ह्याच्यात काही पाण्याचा औषध हाता द्यायचा नाही, जेणेकरून आपले सोया नगेट्स व्यवस्थित बनतील. हे बघा, ह्याच्यात काहीच पाणी आता नाही आहे. आता जेणेकरून आपले सोया नगेट्स एकदम क्रिस्पी असे बनून रेडी होतील. एका मिक्सरच्या जारमध्ये मी सगळे आपले सोया नगेट्स घालून घेत आहे आणि आपल्याला ह्याची मिक्सरमध्ये श्रेड्स होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. जास्ती पेस्ट करायची नाही आहे. हे बघा, अगदी परफेक्ट असे सोयाचे श्रेड्स बनवून तयार झालेले आहेत. अगदी पल्स मोडवरती मी हे फिरवून घेतलेले. तर आता आपल्याला ह्या एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. हे बघा, परफेक्टली आपले सोयाबीनचे श्रेड्स बनवून तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. मी 2 टेबलस्पून इतकी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेत आहे. चवीनुसार मीठ आणि काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये हिरवा मसाला, काश्मीरी मिरची पावडर, ब्लॅक पेपर पावडर, गरम मसाला आणि ओरेगॅनो घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सोयाबीनच्या श्रेड्सला ते व्यवस्थित मिक्स होतील. सोयाबीनला आपली काही चव नसते, त्यामुळे आपल्याला हे मसाले व्यवस्थित त्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. जर आपण दिले त्या शेपमध्ये अगर बनत असेल तर आपलं बॅटर व्यवस्थित प्रकारे बाइंडिंग होत आहे. अशा प्रकारे मी आपले नगेट्स बनवून रेडी करून घेतलेले आहे. मी इथे सिलेंड्रिकल शेपमध्ये बनवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवून घेऊ शकता. इथे आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ आणि ते बॅटर बनेल इतकं पाणी घालून ते व्यवस्थित स्लरी बनवून घेतलेली. आणि क्रिस्पीनेस येण्यासाठी आपल्या या नगेट्सला मी इथे कॉर्नफ्लेक्स यूज केलेले आहेत. मी हे कॉर्नफ्लेक्स मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरवून घेतलेले आणि त्यानंतर हे आपण नगेट्सला लावून घेत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यात ब्रेड क्रम्स देखील यूज करू शकता, पण ह्या कॉर्नफ्लेक्सनी एक वेगळाच टेक्स्चर येतो. तुम्ही कॉर्नफ्लेक्स लावून एकदा हे नगेट्स नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. अशाच प्रकारे मी सगळे नगेट्स स्लरीमध्ये डिप करून कॉर्नफ्लेक्समध्ये कोट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात, अगदी व्यवस्थित झालेले आहेत. आता आपल्याला हे नगेट्स डीप फ्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी लो टू मीडियम हीटवर आपलं तेल गरम करून घेतलेलं. त्यानंतर त्यामध्ये एक एक करून आपले नगेट्स मी सोडत आहे. लक्षात घ्या, आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. जास्ती हाई करायची नाही आणि लोही करायची नाही आहे. अगर लो केली तर आपलं हे नगेट्स सगळे तेल शोषून घेणार आणि हाय केली तर कोटिंग फक्त बाहेरूनच क्रिस्पी होणार आणि जळण्याची शक्यता जास्ती आहे. त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम हीटवरच आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले हे नगेट्स डीप फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण हे स्टोर कसे करायचे ते देखील बघून घेऊया. 2 कपमध्ये 40 ते 50 नगेट्स बनवून इथे तयार झालेले. तर इथे मी एका सील लॉकच्या पॅकेटमध्ये हे व्यवस्थित पॅक करून घेत आहे, जेणेकरून अगर घरात पार्टी असेल, बर्थडे असेल तर इझिली 5 मिनिटात हे डीप फ्रीजरमधून काढून आपण तळून सर्व करू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे सील लॉकच्या पिशवीमध्ये मी स्टोर करत आहे. तुम्ही पाहिजे तर एअरटाईट कंटेनरमध्ये देखील तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता. हे नगेट्स फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. आपले नगेट्स डीप फ्राय करून देखील झाले असतील. चला मग बघूया. तुम्ही बघू शकतात, एकदम जबरदस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत देखील बनवून झालेलेच आहेत.
तुम्ही आवाज तर ऐकलातच असाल, किती क्रिस्पी आणि कुरकुरीत देखील बनून झालेले आहेत. न जास्ती तेल सोकून घेतलेलं आहे. अगदी बाहेरून क्रिस्पी, आतून ज्युसी असे तयार झाले. ही नगेट्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.